प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सेवेत कायम करावे अशी मागणी घेऊन धुळे तालुक्यातील सुटरेपाडा येथे तरुणांचे उपोषण। राज्यातील 1,34,000 तरुण प्रशिक्षण घेऊन शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। शासनाने या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी शिक्षक म्हणून सेवेत घ्यावे अशी मागणी घेऊन प्रशिक्षणार्थींनी धुळे तालुक्यातील सुटरेपाडा येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे। मागणी मान्य होत नाही तोपर्यंत सुटरेपाडा येथील संगमेश्वर महादेव मंदिराच्या ओट्यावरील बेमुदत उपोषण कायम राहील असं आंदोलकांनी स्पष्ट केलं। धुळे तालुक्यातील सुटरेपाडा येथील संगमेश्वर महादेव मंदिराच्या ओट्यावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी उपोषण सुरू केले आहे। राज्यात 1,34,000 तरुणांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेतले आहे। सुमारे 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रशिक्षण संपून बरेच महिने झाले, मात्र प्रशिक्षणार्थींना शिक्षक म्हणून सेवेत घेण्यात आलेले नाही। या पार्श्वभूमीवर आदर्श मल्हार बहुजन सेवा ऑल इंडिया या संघटनेच्या माध्यमातून बेरोजगारांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। संघटनेचे अध्यक्ष अभिलाल देवरे म्हणाले की राज्यात 10 लाखांवर बेरोजगार आहेत। शासनाने सेवेत घेण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण दिले, परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही सेवेत घेण्याची प्रक्रिया झालेली नाही। त्यामुळे तरुणांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। या आंदोलनात अभिलाल देवरे भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अभिलाल दादा देवरे सुटरेपाडा पुण्यनगरीमध्ये 6 दिवसापासून बाबासाहेबांचं संविधान आणि माझ्या महाराष्ट्र आणि देशातल्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी बसले आहेत। कलम 14, 16, 19, 21, 23, 39, 41 या घटनांच्या आधारावर वस्ती शाळेतील तरुणांना मिळालेला हक्क, त्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द, प्रधानमंत्री म्हणतात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी की आम्ही 3.5 कोटी तरुणांना रोजगार देतो, मुख्यमंत्री म्हणतात आम्ही 10 लाख लोकांना रोजगार देतो। त्यांना संविधान मान्य अशा 1,34,000 तरुणांना 11 महिन्यानंतर प्रमाणात नोकरी द्यावी, अन्यथा तुम्हाला संविधान मान्य नाही। विरोधी पक्षाला सुद्धा राहुल गांधींना संविधान मान्य नाही असा संदेश संपूर्ण जगाला जाईल। भारत माता की